मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता फोनवर बोलत असतो आणि रडत देखील असतो. सायलीला ब्लड कुठे मिळतं की नाही याची चिंता त्याला लागलेली असते. तर कल्पना आता खूप रडत असते आणि म्हणते, माझ्या सायलीला काही झालं तर मी नाही सहन करू शकत. रविराज म्हणतो, वहिनी तुम्ही रडू नका, अहो सगळं काही ठीक होईल, आपली सायली लवकरात लवकर बरी होईल. आता मग तो विचारतो, कोणतं रक्तगट हवा आहे सायलीला? तेव्हा ओ निगेटिव्ह या रक्ताची गरज आहे असं चैतन्य म्हणतो. तेव्हा रविराज म्हणतो, ओ निगेटिव्ह? अहो ओ निगेटिव्ह या ब्लड ग्रुपची एक व्यक्ती आपल्या घरातच आहे. आता हे ऐकताच सगळेजण खुश होतात आणि रविराजकडे पाहतात. तेव्हा कुणाचा ब्लड ग्रुप आहे असं अर्जुन विचारतो. तेव्हा तन्वीचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह असल्याचं रविराज म्हणतो. हे ऐकताच आता सर्वांना आनंद होतो. तर अर्जुन लगेच तन्वीकडे जात तिच्यासमोर हात जोडून म्हणतो, प्लीज सायलीला तू रक्त देशील ना? तेव्हा ती आता काहीच बोलत नाही. तर आता तुझे खूप उपकार होतील, सायलीचा जीव तू वाचवणार आहेस असं कल्पना म्हणते. त्यावरती आता रविराज म्हणतो, ती देणारच आहे, ती प्रतिमाची मुलगी आहे आणि प्रतिमा सर्वांना कशी मदत करायची तसं आता ही पण करेल, तुम्ही नका काळजी करू, आपल्या सायलीचा जीव वाचेल हिच्यामुळे, आता रविराज म्हणत असतो. तेव्हा आता सर्वजण जेव्हा प्रियाला रिक्वेस्ट करतात तेव्हा ती पूर्णपणे घाबरून जाते, कारण तिचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह नसतोच. तर आता खरंच देवाची कृपा झाली असं कल्पना म्हणते. तेवढ्यातच अर्जुन हा अश्विनला आवाज देत म्हणतो, ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप हा तन्वीचा आहे, त्यामुळे पटकन हिच्या टेस्ट करून घे. ती तन्वी आता अश्विन बरोबर जाते, तिला खूप टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे अस्मिता ही घरी येते. तर विमला तिला विचारू लागते, तुम्ही हॉस्पिटलमधून आलात का? सायली वहिनी कशा आहेत? बऱ्या तर आहेत ना? नक्की सांगा ना काय झालं ते. अस्मिता तिच्यावर आता खूप चिडते. तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलेच नव्हते, पप्पाचं विसर्जन करून डायरेक्ट तिकडेच आले असं अस्मिता रागातच म्हणते. तेव्हा तू एवढी भावनाशून्य कशी असं पूर्णाजी तिला रागातच म्हणतात. अगं एखादी व्यक्ती जर जीवाशी लढत असेल तर आपण त्याला धीर द्यायला हवा आणि घरातील माणसांना देखील असंही आजी म्हणतात. तेव्हा अस्मिता म्हणते, सायलीला एवढीशी काही जखम झाली ती लगेच आपल्या घरातील व्यक्ती झाली का? त्यावरती पूर्ण आजी म्हणतात, तुझ्यासारखी खोट्या मनाची नाही आहे मी, अगं आपण तिकडे जायला हवं आणि तू सुद्धा आता अर्जुन, अश्विन आणि कल्पनाला धीर द्यायला हवा. तर दुसरीकडे अण्णाची अजूनही पार्टी सुरू असते. तो म्हणतो, नागराज शेठ, आपल्या माणसाचा मेसेज आलाय, सायलीला रक्त हवंय, तिचा रक्तगट खूप रेअर आहे त्यामुळे तिला तो मिळणारच नाही. तेवढ्यातच साक्षी तेथे येते आणि रागातच अण्णासमोर जो दारूचा ग्लास असतो तो उचलते आणि फोडून टाकते. तेव्हा आता सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. तो फुटलेला ग्लास पाहून आता अण्णा खूपच चिडतो आणि साक्षीला म्हणतो, बापाला कसला माज दाखवतेस ग? ती रागातच म्हणते, आतापर्यंत फक्त संशय येत होता पण आता खात्री पटलीये, आता मला सगळं काही समजलं आहे. मी तुम्हाला अण्णा 1000 वेळा सांगितलं होतं, तुम्हाला जे काही करायचं ते करा पण व्हायलन्समध्ये आणायचं नाही. तेव्हा मला खरं खरं सांगा, हा हल्ला तुम्हीच घडवून आणला ना? असं ती अण्णांना जाब विचारू लागते. तेव्हा अण्णा म्हणतो, तुला कसं समजलं? तेव्हा ती म्हणते, ते जरुरी नाही आहे, आता हे कसं आणि कुणी निस्तारायचं ना हे मला सांगा आता. ती खूप चिडलेली असते. दुसरीकडे आता अश्विन हा प्रियाला म्हणतो, तू इथेच बस, 2 मिनिटे लागतील, मी पुन्हा येतो. तर नर्स देखील आता तेथे असतात. तर तुम्ही कुठल्या पेशंटला ब्लड डोनेट करणार आहात? प्रियाला ती नर्स विचारते. तुम्हाला माहीत नाही का असं प्रिया विचारते. तेव्हा ती म्हणते, नाही मी आत्ताच आली आहे. तेवढ्यातच नर्सला घरून फोन येतो. तेव्हा ती फोनवर बोलत असते की, बाळा मी पैशांची व्यवस्था करतीये, तुला नक्कीच लॅपटॉप मिळेल, तू अजिबात काळजी करू नको. प्रिया आता हे फोनवरचं बोलणं ऐकून मनातल्या मनात खूपच खुश होते. तर आता इकडे कल्पना म्हणते की आता जर सायलीला रक्त मिळालं सगळं काही ठीक होईल. तर आता तू कुसुमताईंना कळवलं की नाही असंही कल्पना अर्जुनला विचारते. चैतन्य म्हणतो, बापरे आपण तर त्यांना कळवलंच नाही. अर्जुन म्हणतो, ही रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे असं म्हणून तो आता कुसुमला फोन करतो. तर आता कुसुम फोन उचलते आणि विचारते, काय झालं? माझ्या सायलीने काही केलंय का तुम्हाला? काही त्रास दिलाय का? तिची तक्रार करण्यासाठी मला फोन केला असेल. त्यावरती अर्जुन रडतच म्हणतो, हो तक्रारच आहे, तुमच्या सायलीला सांगा की स्ट्रॉंग राहा म्हणून, आणि तिच्या अर्जुन सरांना तिला खूप त्रास द्यायचा आहे अजून, त्याचबरोबर त्यांच्यावर खूप हसायचं आहे, त्यांना सांगा तुम्ही पटकन उठा म्हणून. तेव्हा आता कुसुम विचारते, नक्की काय झालंय मला सांगताय का तुम्ही? तेव्हा सायलीवर चाकूने वार झाला आहे, ती आता सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तुम्ही आलात लवकर तर बरं होईल असं कुसुमला
अर्जुन सांगतो. तेव्हा हे ऐकताच कुसुमच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा ती म्हणते, मला सांगा कसं झालं. तेव्हा तो आता सगळ्या घटना सांगू लागतो आणि म्हणतो, सायलींना सांगा माझ्यावर अजून खूप ओरडायचं आहे, घरच्यांची बाजू घेऊन मलाच त्रास द्यायचा आहे, त्याचबरोबर माझ्या हातात रुमाल पाकीट रोज कामावर जाताना द्यायचं आहे. तेव्हा आता कुसुमलाही खूप रडू येतं. अर्जुन खूप भावुक झालेला असतो. तो म्हणतो, कुसुमताई, नवरा खरा असला किंवा खोटा असला तरीही त्याला बायकोची काळजी वाटतेच, असं म्हणून आता तो खूपच चिडतो आणि म्हणतो सायलीला अजून माझ्यावर खूप हसायचं आहे, मला सोवळं नेसता येत नाही ना, म्हणून बरोबर माझ्या छोट्या छोट्या गोष्टींवर हसणं, माझी गंमत करणं, ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आठवत आहेत. त्यांना सांगा तुम्ही पटकन उठा. आणि मला असं वाटतं कुसुमताई तुम्ही आल्यानंतर त्या पटकन उठतील. तेव्हा कुसुम आता खूप रडते आणि म्हणते, मी येतेच आहे अर्जुन सर, असं म्हणून ती आता फोन ठेवते. तर आता प्रताप समोर आलेला असतो. तो अर्जुनला मिठी मारतो आणि म्हणतो, तू अजिबात काळजी करू नको अर्जुन, मी तुला नेहमी स्ट्रॉंग पाहिलंय आणि तू स्ट्रॉंगच राहा. सायली लवकरात लवकर बरी होईल, हा बाप तुझ्यासोबत आहे. तर आता दुसरीकडे साक्षी म्हणते, हे सगळं निस्तरणार कोण ते अगोदर मला सांगा. हा अण्णा म्हणतो, आपणच हा सगळा प्लॅन केला होता. तर नागराज देखील तसंच म्हणतो. तेव्हा नागराजला आता रागातच साक्षी म्हणते की आपण नाही, हा तुम्ही तिघांनी मिळून प्लॅन केलाय हा. आता त्या अर्जुनला जर समजलं ना काय काय पुढे होऊ शकतं याचा अंदाज सुद्धा तुम्ही लावू शकत नाही, असं म्हणून रागातच ती तेथून जाते. तर इकडे प्रताप हा कल्पनाकडे येतो, तिला धीर देतो. तेव्हा कल्पना त्याला मिठी मारते आणि खूप रडते. म्हणते की बरं झालं तुम्ही आलात, पहा ना आपली सायली किती गुणी आहे आणि तिचं असं कोण शत्रू असू शकतं. तेव्हा आता प्रताप म्हणतो, हे बघ तुला सर्वांना धीर द्यायचा आहे त्यामुळे तू जरा शांत राहा. तेवढ्यातच अश्विन तेथे येतो. तर अर्जुन विचारतो, आपण रक्त देऊ शकतो ना तन्वीचं. तेव्हा अश्विन म्हणतो की नाही, तिचं हिमोग्लोबिन खूप कमी आहे आणि ब्लड फ्लॉटिंग पण खूप कमी आहे, त्यामुळे आपण नाही ब्लड देऊ शकत. तेव्हा रविराज म्हणतो, काय, अरे पण ओ निगेटिव्हच आहे ना ब्लड ग्रुप. त्यावरती अश्विन म्हणतो, हो पण मी सिनियर बरोबर चर्चा केली आहे. आता सगळ्यांच्याच आशा संपतात. तेव्हा अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये येतो. आता प्रिया रडण्याचं नाटक करत म्हणते, मला सायलीला रक्त द्यायचं होतं पण डॉक्टर अलाव करत नाही, मी आता पाणी पिऊन येते, असं म्हणून ती नर्सकडे जाते. नर्सला म्हणते, तू तुझं काम केलं, आता तू लॅपटॉप घेऊ शकशील, एवढे पैसे मी तुझ्या खात्यात ट्रान्सफर करते. नर्स विचारते, असं का केलं. प्रिया म्हणते, पुढचं काही बोलू नको, मी तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर. तर आता डॉक्टर हे बाहेर येतात. तेव्हा अर्जुन लगेच विचारतो, काय झालं. तेव्हा ब्लड अजून मिळालेलं नाही आहे असं डॉक्टर म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, कधी मिळणार मग ते ब्लड. अहो तुम्ही सारखं म्हणताय ब्लड मिळेल ब्लड मिळेल, पण अहो असं किती वेळ चालणार, माझ्या बायकोचा जीव इकडे धोक्यात आहे, तुम्हाला काही वाटतं की नाही. अर्जुन तडातडा बोलत असतो. ते पाहून अश्विन म्हणतो, डॉक्टर समजून घ्या, माझा दादा खूप हायपर झाला आहे आता. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आम्ही समजू शकतो, आपल्या जवळच्या व्यक्ती अशी क्रिटिकल असल्यावर काय होतं ते. तर आता सगळेजण अर्जुनला सावरतात. तेव्हा आता रविराज सगळा राग रुसवा विसरून अर्जुनच्या डोक्यावर हात ठेवतो, चेहऱ्यावरून हात फिरवतो. ज्युनियर, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. ज्युनियर, तुला माहीत नसेल पण आता मी तुला सांगतो, आपली सायली लवकरात लवकर बरी होणार आहे. कुटुंब म्हणून आपण एकत्र लढूयात तिच्यासाठी. तेव्हा अर्जुनला आता त्याच्या ह्या बोलण्याने खूप धीर येतो. तर रविराज जेव्हा तेथून जातो तेव्हा अर्जुन म्हणतो, हीच ताकद आहे माझ्या सायलीमध्ये, कुटुंब एकत्र जोडून ठेवण्याची, आणि ही ताकदच सगळं काही व्यवस्थित करू शकते. आणि माझी सायली युनिक आहे याच कारणासाठी की ती सर्वांना जोडते. माझ्या सायलीसारखं दुसरं कोणीही नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रतिमा आणि कुसुम या दोघीही आता हॉस्पिटलमध्ये येतात. कुसुम आता पडणार असते, प्रतिमा तिला सावरते, रविराज देखील तेथेच उभा असतो. तर इकडे सायलीची कंडिशन खूप क्रिटिकल झालेली असल्यामुळे डॉक्टर तसं सांगतात. तेव्हा अर्जुन आता पूर्णपणे कोलमडतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब